आपल्याबरोबर MIMचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. जलील साहेब, कारवाई राजकीय असली तरी घर तर अनधिकृत होतं. आहे ना, एकच होतं. पण या शहरामध्ये एकच होतं. महाराष्ट्रामध्ये एकही अनधिकृत घर नाही आहे आणि एकमेव जे होतं तर त्याला पाडण्यात आलेलं आहे. आणि आता त्यांनी सांगावं महानगरपालिकेने की या शहरामध्ये एकही अनधिकृत घर नाही आहे. म्हणजे मला हे सांगायचे आहे की घर पाडण्यासाठी अनधिकृत का होईना त्याच्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई साहेबांनी 2024 मध्ये एक जजमेंट दिलं होतं. त्या जजमेंटची कॉपी माझ्या हातात आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्या एका माणसावर आरोप होतो आणि त्याचं सगळं घर पाडण्यात येतं हे कितपत योग्य आहे. कारण त्या घरामध्ये राहणारे जे फॅमिलीज आहे त्यांच्याही आपण हे सगळं उद्ध्वस्त करतो. हे बरोबर नाही आहे. हे मी नाही म्हटलेलं आहे, हे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे आणि त्यांनी SOPs दिलेली आहे की घर पाडण्यासाठी आपल्याला इतक्या दिवसाची मुदत द्यावा लागेल. त्यांच्याकडून जे काही आहे डॉक्युमेंट्स ते तपासावा आणि त्यांना संधी देऊन ते तुम्ही पाडा. आता हायकोर्टामध्ये जेव्हा हे काल प्रकरण सुरू होतं तर सरकारी वकील ने विरोध केला की नाही आम्ही 15 दिवस नाही देणार आणि कोर्टामध्ये उभे राहून त्यांनी सांगितलं की ठीक आहे 7 दिवसासाठी आम्ही देतो. जजच्या समोर, हायकोर्टच्या ऑनरेबल जस्टिसच्या समोर उभे राहून ओपन कोर्टमध्ये ते जेव्हा असं बोलतो की 7 दिवस, मग इतकी काही घाई का होती की 24 तासही थांबले नाही. रात्री 3 वाजता महानगरपालिकेने फक्त काही राजनैतिक नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांना, प्रशासन सगळं 3 वाजता जमा झाले आणि 5:30-6 वाजता आपली कारवाई करून टाकली. का नॅशनल सिक्युरिटी थ्रेट होतं? म्हणजे आपल्याला फक्त हे दाखवायचं होतं ना की या देशामध्ये आम्ही न्याय व्यवस्थेलाही मानत नाही आहे, आम्ही काही नियम मानत नाही आहे, आम्ही सुप्रीम कोर्टाने दिलं असेल आम्हाला काही मान्य नाही आहे, म्हणून त्यांनी हे कारवाई केलेली आहे. आता घर पाडलं. आता प्रश्न हे होतो की काही चूक त्या मतींची असेल त्याच्या परिवारालाही शिक्षा देणार, त्याच्या वयोवृद्ध आई वडिलांनाही आपण शिक्षा देणार, त्याच्या लहान मुलांनाही आपण शिक्षा देणार, त्याची बायकोचा काही दोष नाही आहे त्यालाही शिक्षा देणार. आता ते कुठे राहणार आहे, काय करणार आहे ते? आपण त्यांना रस्त्यावर सोडणार आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला की त्या वयोवृद्ध त्याच्या माता पिताला राहण्यासाठी आम्ही एक सुसज्ज चांगला घर तयार करून आम्ही देणार अधिकृत ठिकाणी. बरं, मला असं म्हणायचं की तुम्ही काल ज्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी काहीसं प्रक्षोभक भाषण केलं आणि तिथली माती भडकवण्याचं काम केलं, त्यामुळे तुमच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं पालकमंत्री शिरसाट म्हणतात. शिरसाटला मी काही जास्त महत्व देत नाही राजा. म्हणजे काय आहे की काहीतरी तथ्य असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे की इम्तियाज जलील काही बोलायला सुरुवात करतं तर ते चिथावणीखोर भाषण करू लागलं. पोलीस होती ना तिथे. जेव्हा मी भाषण करत होतो पोलीस होती, उपस्थित होती. त्यांना वाटत असेल की इम्तियाज जलीलने काही चिथावणीखोर भाषण केलं तर ते केस रजिस्टर करतील ना. या माणसाचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की ऊन इतकं आहे. मी त्यांना सल्ला दिलेले होते की स्वतःला आवरा, आपण पालकमंत्री आहे, थोडा लिंबू पाणी घ्या, थंड लिंबू पाणी बर्फ टाकून. पण त्यांना सवय नाही आहे लिंबू पाण्याची. तर मी त्यांना सल्ला देतो की अंग्रेजी नको, अंग्रेजी घ्यायचं असेल तर ते देशीवर आलेले आहे. म्हणून अशा प्रकारचे उलटसुलट दर 2-3 तासाने मीडियाला बोलवतो इम्तियाज जलील, इम्तियाज जलील, इम्तियाज जलील. अरे काही आहे का नाही आहे? पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत आहे. तुमच्या बोलण्यावर काय मी का आरोपी होतो का? आणि कशा प्रकारची तुम्ही भाषा वापरत आहे माझ्या बाबतीत की मी जिहादी आहे, अर्बन टेररिस्ट आहे, अर्बन नॅक्सल आहे, आतंकी आहे करके. तुम्हाला काय वाटतं की मी काय गुंगा मुक्का बहरा आहे का की माझ्या तोंडात जीभ नाही आहे करके? कमीत कमी 10 पटीने त्यांच्यापेक्षा चांगली जीभ माझ्याकडे आहे. मी बोलायला सुरुवात करेल ना की त्याला तोंड दाखवण्यासाठी जागा राहणार नाही आहे. जलील का सहन करतायत हे? मी काय आहे की असे लोकांचं मी हे पडतच नाही आहे. ते इतकं स्वच्छ प्रतिमेशी आणि आदर्शवादी नेते असेल तर माझी हात जोडून विनंती आहे ह्या पालकमंत्र्याला की एक पत्र लिहा ना.
मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा की जे आरोप इम्तियाज जलीलने माझ्यावर लावले होते की कशा प्रकारे 20ची जमीन मी बळकावली, माझ्या मुलाच्या नावावर करून घेतली, कशा प्रकारे माझ्या समाजातले गोरगरीब लोकांना देण्यात आलेली वर्ग 2ची जमीन माझ्या मुलाच्या नावावर काडीमोल भावामध्ये करून घेतली, इंडस्ट्रीचा जे प्लॉट होता शेंद्रामध्ये रिझर्व्ह प्लॉट होता ट्रक टर्मिनस साठी, ते आपल्या पदाचा गैरवापर करून कशा ते रिझर्वेशन काढण्यात आले, ती जमीन आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली. कोर्टाच्या समोर जे मोठी जागा तिचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे काडीमोल भावामध्ये घेतलेली आहे. सगळं पुराव्यासहित सीबीआयला दिलं, अँटी करप्शन ब्युरोला दिलं. काय झालं त्याचं? तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे आहे ना, मी तर आतंकी आहे, मी तर दहशतवादी आहे, मी तर काय हे निजामाची औलाद, काय 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 ते मला टायटल देत आहे ना. तुम्ही तर स्वच्छ प्रतिमेचे आहे, आदर्शवादी नेते आहे. एक पत्र लिहा ना मुख्यमंत्र्यांना की याची इन्क्वायरी लावा. मग कळेल की जेलमध्ये मी असणार आहे का ते असणार आहे. जलीलांनी कुराणवर हात ठेवून सांगावं की आम्ही निदाला लपवलं नाही. तुम्ही कोण मला हे सांगणार आहे? तुमच्यासारख्या लोकांनी मला सांगितलं तर मी अरे जेव्हा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मी काडी मात्र तुम्हाला महत्व देत नाही आहे करके. तुमच्यासारखे नेते हे आमच्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे साहेब, जिल्ह्याचा दुर्दैव आहे की एक पालकमंत्री असून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरत आहे. तुम्ही तर प्रामाणिक असले असते ना तर ज्या दिवशी मी सगळे पुरावे सहित हेच सगळं प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवले होते, दिले होतं, तर त्याच दिवशी तुम्ही एक पत्र लिहायला पाहिजे होते, उच्चस्तरीय इन्क्वायरी करण्याची मागणी. आणि तुम्ही मला सांगता की याच्यावर हात ठेवा, त्याच्यावर हात ठेवा. तुम्ही मतींनी काही चूक केली असेल आता असं म्हटलं, काही चूक केली असेल जरी असं म्हटलं, कोर्टाने जे काही निर्णय द्यायचे आहे सिद्ध होऊ द्या ना. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही चोर आहे करके, तर मी तुमच्यावर जेव्हा आरोप करणार तर माझी जबाबदारी असणार आहे हे सिद्ध करण्याची. आता कोणाच्यावर काहीतरी आरोप झालं आणि दुर्दैवाने काही राजनैतिक पक्षांचे नेते, काही संघटनांचे नेते आणि मीडिया बाय ट्रायल जिंदाबाद. निदा खान तुमच्याशी संबंधित आहेत किंवा तुमच्या नातेवाईक सिद्ध करून द्या ना, सिद्ध करून द्या ना. तर मी जितकी निदा माझी नातेवाईक आहे तितकाच अशोक खरात संजय शिरसाटचा नातेवाईक आहे. बोला आता, उत्तर द्या ना, त्यांच्याकडून उत्तर घ्या. मग देशामध्ये सर्व मोदी नावाचे जे लोक आहेत ते नरेंद्र मोदीचे नातेवाईक आहे का? नीरव मोदी नरेंद्र मोदीचे नातेवाईक आहे का? तुम्ही एक बोलताना म्हटलात की या शहरामध्ये एकच अनधिकृत घर होतं, म्हणजे अर्थात ते प्रतिटोला होता. ह्याचा अर्थ इतर असे अनधिकृत घर आहे ना. त्याचं उत्तर जे आहे ना, तुम्ही महानगरपालिकेकडून घ्या की साहेब या शहरामध्ये एकच अनधिकृत घर होता, ज्यातला पाडण्यासाठी तुम्ही जे घाई केली, रात्री 3 वाजता 4 वाजता तुम्ही लोकांना जे बोलवले, पोलिसांना बोलवले आणि 6 वाजेपर्यंत तुम्ही ते घर जमीनदोस्त केले. आता सगळं इलिगल कन्स्ट्रक्शन संपलेले आहे का करके. अनेक असे आमच्याकडे पुरावे आहे की भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे खूप सारे नेत्यांचे इलिगल कन्स्ट्रक्शन्स आहे. मी नाही बोलतो, त्यांचे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे महानगरपालिकेचे लिहिलेले की हे इलिगल आहे करके. मग आज आम्ही जाणार पाठपुरावा म्हणजे त्यांचे पत्र त्यांना दाखवण्यासाठी जाणार आहे की साहेब हे तुमचेच पत्र आहे ना, तुम्हीच लिहिलेले आहे ना की इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. मग या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये 2 कायदे आहे का की आमच्यासाठी वेगळा कायदा आणि त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे करके. फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही जाणार आहे. ही सगळी कारवाई फक्त राजकीय, काही विशिष्ट लोक संतुष्ट करण्यासाठी काय हे साहेब की कुंभमेळा येत आहे आणि नाशिकमध्ये ज्या प्रकारे टेंडरचा खेळ सुरू आहे, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार तिथे सुरू आहे. काही दिवसापूर्वी जयंत पाटलांनी सीसीटीव्हीच्या बाबतीत सांगितलं होतं. ते फोकस हटवण्यासाठी दुसरा एक मुद्दा आला होता, अशोक खरात. आज अशोक खरातचा मुद्दा एबीपी माझा किंवा कोणत्याही दुसरा चॅनल घेत आहे का, चर्चा करत आहे का? दररोज महिलांचा शोषण करणारा तो माणूस त्याचं घर का नाही पाडण्यात आला?
त्याचं घर का नाही पाडण्यात आलं? ते तर व्हिडिओमध्ये सगळं बघत दिसत आहे ना की कशा प्रकारे ते आपली आई बहिणीचं शोषण करत होतं. याची मागणी हा का करत नाही आहे आमचे पालकमंत्री? मग हे फोकस शिफ्ट करण्यासाठी काहीतरी एक नवीन इश्यू आणायचं तर ते TCSचं प्रकरण आणलं. किती दिवस सगळं मीडिया चॅनल्स काय बोलत होते की निदा खान HR ची मॅनेजर होती, रिक्रुटमेंट त्याच्या हातात होता, ते मुलींना रिक्रूट करून ते त्यांचं मन हे करायचं, इस्लामच्या बाबतीत हे करायचं. त्याच्यानंतर TCSने एक प्रेस नोट काढली आणि सांगितलं की नाही ती HR मध्ये होतीच नाही, रिक्रुटमेंटचा तिचा काही संबंध नाही होतं, ती टेलिकॉलर होती. तर काहीतरी जबाबदारी मला असं वाटतं, सम अकाउंटेबिलिटी सगळ्यांवर. मी चूक केली असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे. मी स्पष्ट मताचा आहे. एका शब्दात सांगा, अशोक खरात पासूनचं लक्ष वळवण्यासाठी हे TCSचं प्रकरण आलं 200%. कोण वाचवतंय? 200%. कारण काय आहे की त्यांच्या धागेदोरे जे आहे ना ते सत्तेमध्ये बसलेले खूप सारे नेत्यापर्यंत जात होते. की कोणी त्यांना फोन करायचा, कोणी त्यांना भेटण्यासाठी यायचं. तर हे त्यांना माहित होतं आणि हे एक स्ट्रॅटेजी झालेली आहे या देशामध्ये. जेव्हा आपल्याला मुख्य मुद्द्यापासून आपल्याला काही डायव्हर्ट करायचं आहे अटेन्शन, तर एक नवीन मुद्दा तयार करायचं, मीडियाला हाताशी धरायचं आणि हे सगळं करून घ्यायचं. कोण्या पक्षाचे? सगळ्या पक्षांचे आहे. तुम्ही ते सगळं सखोलमध्ये गेल्यानंतर तुम्हालाही कळेल की कोणत्या पक्षाचे आहे. एकूणच इम्तियाज जलील यांनी या कारवाईचा काहीसा निषेध केलेलाच आहे आणि याशिवाय या शहरामध्ये अनेक अनधिकृत घरं आहेत आणि ते ज्या नगरसेवकांचे घर आहेत त्याच्यावरती महानगरपालिकेने जे रिपोर्ट केलेला आहे तोच एकदा आम्ही त्यांना ते आरसा दाखवू आणि त्या नगरसेवकांचे जे इलिगल घरं आहेत ते त्याच्याविषयी आपण महानगरपालिकेला जाब विचारू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. रवी मुंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.